हॅलो हाय एव्हरीवन, कशा आहात सगळे? स्वागत करते मी आपल्या सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलवर इन SV ट्युटोरियल्स. तर आज आपण पाहणार आहोत इंग्लिश क्लास 1 लेसन नंबर 4.8 अ जॉयफुल डे. अ जॉयफुल डे ओरल वर्क देण्यात आलेला आहे. चला तर पाहून घेऊया. लुक अँड डिस्कस. लुक अँड डिस्कस. Look at the picture given textbook page number 73 and answer the following question. तर पेज नंबर 73 वर आपल्याला पिक्चर देण्यात आलेला आहे. तर ते पिक्चर पहा म्हटलेलं आहे आणि त्या पिक्चर रिलेटेड इथे काही क्वेश्चन्स विचारण्यात आलेले आहेत. तर त्या क्वेश्चनचे आन्सर्स द्या असं म्हणण्यात आलेलं आहे. चला तर पाहून घेऊया. टीचरसाठी इन्स्ट्रक्शन्स देण्यात आलेले आहेत. द टीचर आस्क क्वेश्चन्स अबाउट द पिक्चर. त्या पिक्चर रिलेटेड इथं मुलांना काय करायचे आहेत? क्वेश्चन्स विचारायचे आहेत. चला तर पाहून घेऊया. तर फर्स्ट वन आहे वेअर आर द चिल्ड्रन. वेअर आर द चिल्ड्रन. तर चिल्ड्रन्स कुठे आहेत असं विचारण्यात आलेलं आहे. तर चिल्ड्रन्स कुठे आहेत? तर चिल्ड्रन्स कुठे दिसून येत आहेत? पार्क मध्ये दिसून येत आहेत. कुठं? पार्क मध्ये. तर आन्सर काय येईल पहा. द चिल्ड्रन आर इन द पार्क. द चिल्ड्रन आर इन द पार्क. दॅट आफ्टर नेक्स्ट वन आहे व्हॉट आर द चिल्ड्रन डुईंग. तर तेथे चिल्ड्रन्स काय करत आहेत? तर तिथे मुलं काय करत आहेत असं विचारलेलं आहे. तर मुलं काय करत आहेत? काही जण काईट फ्लाइंग करत आहेत, काही जण बेंचवर बसलेले आहेत, तर काही जण डिस्कशन करत आहेत, गप्पा मारत आहेत. चला तर पाहून घेऊया. द चिल्ड्रन आर फ्लाइंग द काइट्स, प्लेइंग अँड टॉकिंग विथ इच अदर. अशा प्रकारे इथे आन्सर येऊ शकेल. दॅट आफ्टर नेक्स्ट वन आहे हाऊ मेनी चिल्ड्रन्स आर सिटिंग ऑन द बेंच. तर बेंचवर किती मुलं बसलेली आहेत? किती चिल्ड्रन बसलेले आहेत इथं विचारण्यात आलेले आहे. तर बेंचवर 2 मुलं बसलेली आहेत. पहा किती? 2 चिल्ड्रन्स बसलेले आहेत. तर आन्सर काय येईल पहा. 2 चिल्ड्रन आर सिटिंग ऑन द बेंच. 2 चिल्ड्रन आर सिटिंग ऑन द बेंच. दॅट आफ्टर नेक्स्ट वन आहे व्हॉट आर द 3 गर्ल्स डुईंग. तर 3 गर्ल्स आहेत पहा पिक्चरमध्ये. पिक्चरमध्ये आपल्याला 3 गर्ल्स दाखवण्यात आलेले आहेत. ते 3 गर्ल्स काय करत आहेत तिथे विचारण्यात आलेले आहेत. तर ते काय करत आहेत? टॉकिंग करत आहेत. एकमेकांसोबत काय करत आहेत? बोलत आहेत. उभारून एका जागी काय करत आहेत? बोलत आहेत. तर काय येईल पहा आन्सर. द 3 गर्ल्स आर स्टँडिंग टुगेदर अँड टॉकिंग टू इच अदर. The 3 girls are standing together and talking with each other. That after next one आहे do you think that the children are happy or sad? Why? तर तुम्हाला काय वाटतं या पिक्चर मध्ये जे सगळे चिल्ड्रन्स आहेत तर ते हॅप्पी आहेत का सॅड आहेत असे विचारण्यात आलेले आहेत. तर चेहऱ्यावरून तर सगळेजण आपल्याला कसे फील करत आहेत? कसे दिसत आहेत? हॅप्पी दिसून येत आहेत, आनंदी दिसून येत आहेत. तर का आनंदित आहेत? कारण ते काय करत आहेत? पार्क मध्ये खेळत आहेत, एन्जॉय करत आहेत, एकमेकांसोबत गप्पा मारत आहेत, बेंचवर बसलेले आहेत, एकमेकांना काय करत आहेत? हेल्प करत आहेत खेळण्यासाठी. तर अशा प्रकारे ते काय दिसून येत आहेत? हॅप्पी दिसून येत आहेत. तर पॉसिबल आन्सर काय येईल पहा. द चिल्ड्रन आर हॅप्पी बिकॉज दे आर प्लेइंग, फ्लाइंग kites and enjoying their day. The children are happy because they are playing, flying kites and enjoying their day. That after next one आहे do you play outdoor games? Name some. तर इथं काय विचारण्यात आलेलं आहे? तर तुम्ही आउटडोर गेम्स खेळता का? आउटडोर म्हणजेच काय? बाहेरचे खेळ, मैदानी खेळ खेळता का? ग्राउंडवरचे गेम खेळता का? असं विचारण्यात आलेले आहेत. तर त्यांची नावे सांगा, काही नावे सांगा असं म्हटलेलं आहे. तर आन्सर काय येईल पहा. यस आय प्ले आउटडोर गेम. सम आउटडोर गेम्स आर क्रिकेट, फुटबॉल, रनिंग अँड हाइड अँड सीक. अशा प्रकारे इथे आपण आन्सर सांगू शकतो. दॅट आफ्टर नेक्स्ट वन आहे लेट अस लर्न. चला तर शिकून घेऊया. एम इज आर देण्यात आलेला आहे. वी यूज द वर्ड एम इज आर टू शो द प्रेझेंट स्टेट्स ऑफ ऍक्शन. तर एम इज आर हे जे वर्ड्स आहेत तर हे कशासाठी दाखवतो? आपण सध्याला जे काही ऍक्शन करणार आहोत म्हणजे सध्याच्या वातावरणात सध्या जे वेळ चालू आहे त्या वर्तमान काळात जे काही तुम्ही ऍक्शन, जी काही क्रिया तुम्ही करत असता
त्या क्रिया करण्यासाठी आपण एम, इज, आर हा वर्ड यूज करतो. अशा प्रकारे इथे सांगण्यात आलेलं आहे. रीड दीज सेंटेन्सेस, खाली सेंटेन्सेस देण्यात आलेले आहेत तर ते रीड करा म्हणलेलं आहे. आय एम हंग्री, आय एम हंग्री. आय हा जो वर्ड आहे तो स्वतःसाठी रिप्रेझेंटेड करतो, आपल्या स्वतःसाठी आपण वापरतो. जेव्हाही आपण आय हा वर्ड यूज करत असतो तर प्रेझेंट मध्ये आपण एम हा वर्ड यूज करणार आहोत. ही इज, शी इज और इट इज नेमिंग वर्ड्स असतील, दुसऱ्यांना उच्चारून दुसऱ्यांच्या बद्दल जेव्हा आपण बोलत असतो तेव्हा नेमिंगच्या जागी त्यांच्या नावाऐवजी आपण ही, शी, इट हा वर्ड यूज करतो. जिथं ही, शी, इट येईल तिथं इज हा वर्ड येणार आहे. काय येणार आहे? इज हा वर्ड येणार आहे. लाईक ही इज हंग्री, शी इज हंग्री, इट इज हंग्री. तर अशा प्रकारे दुसऱ्यांबद्दल जेव्हा आपण बोलत असतो तेव्हा एका पर्सन बद्दल जेव्हा एकाच पर्सन बद्दल दुसऱ्यांबद्दल जेव्हा आपण बोलत असतो इज हा वर्ड यूज होणार आहे. दॅट आफ्टर दुसऱ्यांबद्दलच पण भरपूर व्यक्तींबद्दल आपण जेव्हा बोलत असतो, भरपूर व्यक्तींबद्दल जेव्हा आपण बोलत असतो तेव्हा आर हा वर्ड यूज होतो. काय होतो? आर हा वर्ड यूज होतो. लाईक अ वी म्हणजेच काय? आपण. वी म्हणजेच काय? आपण. वी आर. वी म्हणजेच काय? भरपूर व्यक्ती आले. यू म्हणजेच काय? एकापेक्षा जास्त जिथे आले तिथे सुद्धा यू हा वर्ड येऊ शकतो. दे म्हणजेच काय? ते म्हणजेच काय? भरपूर असणार आहेत त्यांना सुद्धा दे हा वर्ड यूज होतो. तर तिथं आर हा वर्ड यूज झालेला आहे. वी आर हंग्री, यू आर हंग्री, दे आर हंग्री. अँड लास्ट वन दिलेला आहे द बॉयज आर हंग्री. तर बॉयज एक आहे का बॉय? नाही, तर भरपूर आहेत. तर बॉयजला पण काय झालेलं आहे इथं आर हा वर्ड यूज करण्यात आलेला आहे. रिमेंबर म्हणलेला आहे. वी यूज एम विथ आय. एम हे कोणासाठी यूज करण्यात आलेला आहे? आय साठी यूज करण्यात आलेला आहे. तर इज हा वर्ड कोणासाठी यूज करण्यात आलेला आहे? ही, शी, इट और अ नेमिंग वर्ड साठी. ही, शी, इट सोडून दुसऱ्यांचे कोणाचेही जरी नाव तिथे आले त्यांच्यासाठी सुद्धा आपण इज हा वर्ड यूज करणार आहोत. तसंच आर हा वर्ड कोणासाठी यूज करणार आहोत? वी, यू, दे और नेमिंग साठी पण. कशासाठी? नेमिंग साठी, नावासाठी सुद्धा इथे आपण यूज करणार आहोत. दॅट आफ्टर नेक्स्ट वन आहे क्लासवर्क, होमवर्क. क्लासवर्क, होमवर्क नोट देण्यात आलेला आहे. स्टुडंट्स मे डू टेक्स्चुअल ऍक्टिव्हिटी 3 इन टेक्स्टबुक इटसेल्फ. तर टेक्स्टबुक मध्ये आपल्याला ऍक्टिव्हिटी 3 देण्यात आलेली आहे. तर थर्ड ऍक्टिव्हिटी जी आहे ते बाय ओन सॉल्व्ह करायचं आहे. दॅट आफ्टर नेक्स्ट वन आहे फिल इन द ब्लँक्स विथ एम, इज, आर. तर इथं फिल इन द ब्लँक्स करा म्हणलेलं आहे, कम्प्लीट करा म्हणलेलं आहे. काय यूज करून? एम, इज, आर हा वर्ड यूज करून कम्प्लीट करा असं म्हणलेलं आहे. पिक्चर्स पण देण्यात आलेले आहेत, पाहून घ्या. आय डॅश डॅश थिन बट स्ट्रॉंग. मी काय म्हणले, जिथं आय हा वर्ड येईल तिथं काय यूज करायचं आहे? आपल्याला एम यूज करायचा आहे. आय हा कोणासाठी रिप्रेझेंटेड करतो? आपल्या स्वतःसाठी रिप्रेझेंटेड करतो. आणि जेव्हा आपण स्वतःबद्दल बोलत असतो एम हा वर्ड यूज करायचा आहे. तर काय येईल इथं? एम ए. तर आय एम थिन बट स्ट्रॉंग. आय एम थिन बट स्ट्रॉंग. दॅट आफ्टर पिक्चर देण्यात आलेला आहे पहा. द ऍपल्स डॅश डॅश इन द बास्केट. एक ऍपल आहे का? नाही, तर भरपूर आहे. इथं काय दिलेलं आहे? यस लागलेला आहे, प्लुरल्स आहे. तर नेमिंग वर्ड्स आहे. ऍपल काय आहे? नेमिंग्स आहे. द ऍपल्स आर इन द बास्केट. द ऍपल्स आर इन द बास्केट. तर इथं काय येईल? आर. आर हा कोणासाठी आहे? भरपूर जणांबद्दल, प्लुरल्स बद्दल, अनेक वचन बद्दल, जिथं भरपूर थिंग्स असणार तिथं आपण आर हा वर्ड यूज करतो. दॅट आफ्टर नेक्स्ट वन आहे वी डॅश डॅश हॅपी विथ द बुक्स. वी साठी सुद्धा काय येणार आहे? आर येणार आहे. वी आर हॅपी विथ द बुक्स. दॅट आफ्टर नेक्स्ट वन आहे शी डॅश डॅश व्हेरी हॅपी टुडे. शी असेल तर काय येणार म्हणलं मी? शी, ही, इट. ही, शी, इट किंवा नेमिंग वर्ड असेल तर काय येईल? इज येईल. तर इथं काय लिहून घेऊया? इज. शी इज व्हेरी हॅपी टुडे. दॅट आफ्टर नेक्स्ट वन आहे फन टाइम
Observe the following picture and describe what is happening in a few sentences. Use word from the help box. तर इथं पिक्चर ऑब्झर्व करा म्हटलेलं आहे. तर ते पिक्चर पाहून या पिक्चर मध्ये काय चाललेलं आहे, काय होत आहे हे डिस्क्राइब करा म्हटलेलं आहे, हे वर्णन करा म्हटलेले आहेत फ्यू सेंटेन्सेस मध्ये. आणि काही वर्ड्स देण्यात आलेले आहेत हेल्प बॉक्स मध्ये. त्या हेल्प बॉक्स मधले वर्ड्स यूज करून आपल्याला काय करायचे आहेत, सेंटेन्स प्रिपेअर करायचे आहेत. चला तर पाहून घेऊया. ऑल्सो यूज अ वर्ड ही, शी, इट, इज, आर एक्सेट्रा करेक्टली. तर काही असे वर्ड सुद्धा इथं आपण यूज करू शकतो. चला तर पाहून घेऊया. तर काय काय सांगण्यात आलेलं आहे पहा पिक्चर मध्ये. तर बीच आहे, बीच मध्ये काही चिल्ड्रन काय करत आहेत, स्विमिंग करत आहे. काहींना फ्लोटर यूज केलेला आहे. तर अजून एक चाइल्ड आहे, तो कशावर आहे, बोट वर आहे, सेल करत आहे. बोट काय करत आहे, तो सेल करत आहे. येथे कोकोनट ट्री आहे. तसंच इथं काय आहे, अम्ब्रेला दाखवण्यात आलेला आहे. 2 चाइल्ड्स मिळून काय करत आहेत, चिल्ड्रन मिळून काय करत आहेत, सँड कॅसल बिल्डअप करत आहेत, बॉयज अँड गर्ल्स मिळून. अशा प्रकारे इथे आपण हे पिक्चर डिस्क्राइब करू शकतो. द बॉयज आर स्विमिंग इन द सी. A girl and boy are playing on the beach. They are making sandcastle. There is a coconut palm near the umbrella. One boy is in a boat with a sail. Some boys are using floater in the water. They are having fun. The sky is clear and blue. तर अशा प्रकारे येथे आपण हा पिक्चर डिस्क्राइब करू शकतो. तर अशा प्रकारे आज आपण लेसन नंबर 4.8 अ जॉयफुल डे हा वर्कबुक सोल्युशन पाहिलो. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशीच अनेक व्हिडिओ घेऊन. बाय बाय.